बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. गोवा स्वातंत्र्य लढ्यात सिंधुदुर्गातील विशेषतः बांदा परिसरातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अत्यंत मोलाचं राहिलंय. पत्रादेवी सीमा भाग हा गोवा मुक्ती लढ्याचा महत्त्वाचा साक्षीदार ठरलाय. या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचं नुकतंच गोवा सरकारकडून नूतनीकरण करण्यात आलंय. याचं उद्घाटन येत्या 25 ऑगस्ट रोजी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रादेवीचं स्मारक या स्मारकाचे उक्तावण 25 ऑगस्टाक आम्ही देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या हस्ते करपाचे आसा. या उद्घाटन सोहळ्यास भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून गोवा आणि महाराष्ट्र सीमा भागातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मानवंदना मिळणार आहे. गोवा स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात सावंतवाडी बांधावासियांनी केलेल्या त्याग आणि संघर्षाचं विशेष स्थान आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी पत्रादेवी बांदा सीमा भागातून आंदोलन, सत्याग्रह आणि विविध चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे या स्मारकाचं उद्घाटन हे बांदा परिसरासाठीही ऐतिहासिक महत्त्वाचं ठरणार आहे. सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याच्या सीमेवर हे स्मारक असून पत्रादेवी हुतात्मा स्मारकाच्या उद्घाटनानिमित्त गोवा मुक्ती संग्रामातील बांदावासियांच्या योगदानाचाही पुन्हा एकदा गौरव होणार असल्यानं सीमा भागात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय.